सर आता एल निनो असेल किंवा ज्या काही परिस्थिती आता हवामानासंदर्भात झालेली आहे, वातावरणातला बदल असेल. पण या सगळ्यात आता मान्सून कधी पुढे सरकेल, कशा पद्धतीनं वातावरण पोषक बनेल मान्सूनसाठी, तो महाराष्ट्रात कधी येईल आणि आता जूनचा तर 13 तारीख उजाडली आहे. आता पाऊस नेमका कधी होईल? तुमचं यावरती काय अभ्यास आहे? काय विश्लेषण आहे? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम. कसं आहे, मी जरी तुम्हाला काही कारणं सांगितली की मान्सून पुढे का सरकत नाही, ही जरी कारणं सांगितली, तरी पण ह्या कारणाची नष्टता होऊन मान्सून पुढे कधी सरकेल आणि महाराष्ट्रात किंवा मुंबईत पाऊस कधी येईल असा तुमचा प्रश्न आहे. तर मला या ठिकाणी असं सांगता येईल की साधारण आज 13 जून आहे. 13 जून ते साधारण तुम्हाला सांगतो अजून आठवडाभर तर ही काहीही वातावरणात विशेष बदल होण्याची शक्यता नाहीये. आणि कदाचित 20-22 जून नंतर कदाचित 25 जून उजाडला तरी आश्चर्य वाटायला नको. त्या दरम्यान मुंबईमध्ये चांगल्या जोरदार पद्धतीने मान्सूनचं आगमन व्हावं अशी अपेक्षा आहे. आणि ज्यावेळेस 25 जून 1-2 दिवस इकडे तिकडे म्हणजे तो 23ला येईल किंवा 26-27ला येईल काही, पण ज्यावेळेस तो मुंबईमध्ये चांगल्या जोरदार पद्धतीने येण्याची शक्यता जर 25 जूनच्या आसपास असेल तर मुंबईमध्ये जास्त दरवर्षी जसा पाऊस पडतो आगमनाचा त्या पद्धतीचा पाऊस 25 जूनच्या दरम्यान मुंबईत होण्याची शक्यता आहे. आणि 25 जून मध्ये 1-2 दिवस ज्यावेळेस मान्सून चांगला सेट होईल मुंबईमध्ये, त्यानंतर त्याच्यात असलेल्या ताकदीनुसार ज्यावेळेस तो सह्याद्री ओलांडेल त्यावेळेस जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 25 जून ते 1 जुलैच्या दरम्यान मुंबई बरोबर महाराष्ट्राच्या उर्वरित भागातही मान्सूनचा पाऊस होण्याची शक्यता आहे, म्हणजेच मान्सून येण्याची शक्यता आहे. हा बदल प्रणालीनुसार होऊन अशा पद्धतीचे बदल पावसाच्या आगमनासंबंधी आणि पावसासंबंधी होऊ शकतात. म्हणजेच आपल्याला जूनचा शेवटचा आठवड्यापर्यंत वाट बघावी लागेल असे वाटते. आणि तत्पूर्वी झालेला पाऊस हा पूर्वमोसमी पाऊस समजावा असं मला म्हणायचं आहे. आणि हेच त्या प्रश्नाचं उत्तर होऊ शकतं असं मला वाटतं.